सरसुखाची भाग 28. कुणाचाच विश्वास नाही आहे माझ्यावर. मम्मी पापाही तसेच आणि गौरीही. ती तरी समजून घेईल अशी आशा होती मनाला, पण तिनंही फक्त स्वतःचाच विचार केला. मला ना आता कुणाशीच काहीच बोलायचं नाही. ह्या जगाशी काहीच संबंध ठेवायचा नाही. मल्हार स्वतःच्याच विचारात बाईक चालवत निघाला होता. जवळपास मध्यरात्री तो त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचला. रामू काका, कुणाचाही फोन आला, कुणी माझ्याबद्दल काही विचारणा केली तर कुणालाच सांगायचं नाही मी इथं आलोय म्हणून. मग तो मम्मी पप्पांचा फोन असेल किंवा अजून कुणाचा. मल्हार फार्म हाऊसवर आल्या आल्या तिथल्या काम करणाऱ्या रामू काकांना म्हणाला. पण मल्हार साहेब, सर, मॅडम काळजी करतील ना तुमची. रामू काका पुढं बोलत असताना मल्हारनं त्यांना मध्येच थांबवलं. नोकरी प्रिय नसेल तर जरूर सांगा, मल्हार म्हणाला आणि सरळ वरच्या माळ्यावरच्या रूममध्ये निघून गेला. गॅलरीत ठेवलेल्या खुर्चीवर बसून तो काळ्या कुट्ट आकाशाकडं टक लावून बघत होता. हवेची एक थंड झुळूक त्याला स्पर्श करून गेली. त्या क्षणी त्याला गौरीची खूप आठवण आली. गौरीच्या आठवणीत 2 ओळी गुणगुणण्याची त्याची इच्छा झाली आणि त्यानं सोबत आणलेली गिटार काढली. तो मन लावून गिटारच्या तारा जुळवत होता आणि अनावधानानं त्याच्या हातून गिटारची तार तुटली. प्राक्तन म्हणतात ते हेच असतं का? गौरीचीही साथ नाही आणि संगीतही माझ्यापासून दूर पळतंय का? गौरी माझं हृदय आणि संगीत माझा श्वास, आज दोघांनीही माझी साथ सोडली. खरंच ह्या जगण्याला काही अर्थ आहे का? जगायचं तरी कुणासाठी आणि का? मल्हारच्या डोक्यात विचित्र विचार पिंगा घालत होते. डोळ्यातून पाणी झरत होतं. मल्हार काळ्या कुट्ट आकाशाकडे बघत होता. झोपेनंही त्याच्यापासून पाठ फिरवली होती. बघता बघता सकाळ झाली. मल्हार फार्म हाऊसवर होता. रामू काकांनी दिलेल्या ब्लॅक कॉफीशिवाय त्यानं दुसरं काहीही खाल्लं नव्हतं. दुसरा दिवस संपायला आला होता. त्या दिवशीची संध्याकाळ अगदी रटाळवाणी वाटत होती. जीवाची वेगळीच घालमेल होते. अस्वस्थपणा जाणवतोय का कुणास ठाऊक, पण आज मुळीच करमत नाहीये. मल्हार मनाशीच बोलत होता. तेवढ्यात रामू काका तिथं आले. मल्हार साहेब, घरून फोन आला होता. सरांची तब्येत खूप खराब झाली आहे. तुम्हाला लगेचच घरी बोलवलंय. रामू काका अडखळत म्हणाले. काही झालं नाहीये त्यांना. मी परत घरी यावं म्हणून सगळे बहाणे आहेत. आणि तुम्हाला सांगितलं होतं ना, कुणाला सांगू नका मी इथं आहे ते. मल्हार चिडला होता. माफ करा साहेब, काल तुम्ही येण्याआधी मॅडमचा फोन आला होता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत इथं पोहोचले नाही तर त्यांनी मला फोन करायला लावला होता आणि तुम्ही इथं आलात तर मला फोन करायचाच नव्हता. त्यामुळं त्यांना कळून गेलं होतं. रामू काका बोलत होते. आणि आताही आपल्या ड्रायव्हरचा फोन आला होता. सर अचानक बेशुद्ध पडले. त्यांना दवाखान्यात भरती केलंय. तुम्हाला ताबडतोब बोलावलं आहे. माझ्या लेकरा बाळांची शपथ घेतो हवं तर. रामू काकांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच मल्हार त्याची गाडी घेऊन निघाला. बेभान होऊन गाडी चालवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मल्हार दवाखान्यात पोहोचला. शोभाताई आयसीयूच्या बाहेर उभ्या होत्या. मल्हारला बघून त्यांना एकदम रडू कोसळलं. मल्हार, यांना काहीच झालं नाही पाहिजे, शोभाताई विलाप करत होत्या. हो मम्मी, काहीच होणार नाही. डॉक्टर काय म्हणाले मला सांगशील का? मल्हार म्हणाला. डोक्यातली नस फुटली आहे, त्यामुळं हे कोमात गेले आहेत. ऑपरेशनची गरज पडू शकते म्हणाले डॉक्टर. मल्हार, तुझे पप्पा बरे होतील ना रे? शोभाताई रडतच होत्या. पण हे सगळं असं अचानक. मल्हारचाही कंठ दाटून आला. त्याला पुढं काहीच बोलणं सुचत नव्हतं. शोभाताईंना कसंबसं शांत करून तो हॉस्पिटलच्या बाहेर गेला.
इतक्या वेळ अडवून ठेवलेल्या अश्रूंना त्यानं मोकळी वाट करून दिली. थोड्या वेळानं मल्हार परत शोभाताईंजवळ आला. तिथं आनंदरावांचे पर्सनल सेक्रेटरी सुभाषराव आलेले होते. सुभाषराव अगदी सुरुवातीपासून आनंदरावांच्या सोबत काम करत होते. सुभाष काका, हे सगळं अचानक मल्हारच्या तोंडून पुढे शब्दही फुटला नाही. मल्हार, सांभाळ स्वतःला. तुला आता वहिनींना सांभाळायचं आहे आणि कंपनीलाही. आता तू ह्यात लक्ष घातलं तरच काही होऊ शकतं. सगळं धुळीला मिळण्याआधी सावर मल्हार. आनंदसाहेबांनी खूप कष्ट करून ही कंपनी उभी केली आहे, सुभाषराव म्हणाले. म्हणजे? मल्हारला काही कळायला मार्ग नव्हता. मल्हार, तुला आठवतं आपल्या कंपनीनं एक नवीन प्रोजेक्ट घेतला होता? सुभाषराव म्हणाले. कधी? मल्हारला प्रश्न पडला. साधारणतः 2 वर्षांपूर्वी. त्या प्रोजेक्टमध्ये आपलं प्रचंड नुकसान झालं. असं करतो, मी उद्या फाईल घेऊन येतो आणि तुला सगळं समजावून सांगतो, सुभाषराव बोलत होते. 2 वर्षांपूर्वी? म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं होतं तेव्हा. म्हणूनच कदाचित पप्पा माझ्या मागं लागले होते. मी आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं. पण मी तर त्यांचं कधीच काहीच ऐकून घेतलं नाही. पप्पांच्या या अवस्थेला मीच तर कारणीभूत नाहीये ना? मल्हार स्वतःच्याच विचारात हरवला होता. दुसऱ्या दिवशी सुभाषराव कंपनीच्या काही फाईल्स घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आनंदरावांच्या तब्येतीत काही सुधारणा नव्हती. मल्हार, तू सध्या कोणत्या परिस्थितीतून जातोय हे मला चांगलंच माहिती आहे. सध्या हे सगळं बोलायची वेळ नाहीये, पण जी कंडिशन आनंदसाहेबांची आहे असं समज, तीच कंडिशन आपल्या कंपनीची, सुभाषराव म्हणाले. सुभाष काका, आपण बाहेर जाऊन बोलूया, इथं नको, मल्हार म्हणाला. 2 जण हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसले. सुभाषराव मल्हारला सगळं काही समजावून सांगत होते. मल्हार लक्षपूर्वक ऐकत होता. तसं तर हा प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून आपण थोडं घाट्यातच होतो. हळूहळू फायदा होईल असं वाटलं, पण नुकसान वाढतच गेलं. एवढं वाढलं की आपल्याला कर्ज कमी करायचा चान्स मिळालाच नाही. उलट कर्जही वाढत गेलं आणि व्याजही. त्याचाच परिणाम आपल्या पहिल्या कंपनीवर पण झाला. कितीतरी एम्प्लॉईज जॉब सोडून गेले. इन्व्हेस्टमेंट करणारे आनंदसाहेबांच्या ओळखीचेच होते. त्यांनी अजून 3 महिन्यांचा वेळ दिलाय. या 3 महिन्यात तेवढं तर काम होणार नाही, पण काम सुरळीत सुरू झालेलं दिसलं तर इन्व्हेस्टर कदाचित आपला पैसा काढून घेणार नाही, सुभाषराव म्हणाले. पण काका, मला यातलं काहीच माहीत नाहीये आणि काही कळतही नाही, मल्हार म्हणाला. पाण्यात उडी मारली की पोहायला येतच. थोडंसं लक्ष घातलं तर सगळं कळेल आणि मी आहेच की सोबत, सुभाषराव बोलत होते. मल्हार सुभाषरावांनी दिलेल्या फाईल चाळत होता. काका, तुम्ही म्हणताय आपण लॉसमध्ये आहोत. मग तरी आपल्या खात्यातून ही एवढी रक्कम का काढलेली आहे? हे बँकेचे स्टेटमेंट आहेत ना? मल्हार समोर फाईल धरत बोलला. हो, कारण आनंदराव दर 6 महिन्याला एका अनाथाश्रमाला आणि एका वृद्धाश्रमाला दान देत असतात. आणि सोबतच आपलं कॉलेजही आहेच की. तिथंही साहेब ट्रस्टी आहेतच. काहीही झालं तरी ही 3 कामं सुरूच राहिली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. म्हणून होती नव्हती तेवढी रक्कम आपण देऊन दिली, सुभाषराव बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून मल्हार मात्र स्तब्ध झाला होता. आपण प्रत्येक गोष्टीचा किती उथळपणे विचार करत होतो याचं त्याला वाईट वाटत होतं. काय झालं? सुभाषराव त्याला म्हणाले. कळत नाहीये काय करावं. मला जमेल की नाही हे सगळं. भीती वाटते. पप्पा बिझनेसमध्ये एवढे अनुभवी असून त्यांच्यावर ही वेळ आली. मला तर कुणीही सहज फसवू शकेल, मल्हार म्हणाला. असं नाही होणार. माणूस जेवढा अनुभवी होतो तेवढाच कधीकधी तो सहज विश्वास टाकायला लागतो. सगळं नवीन असलं की प्रत्येक पाऊल जपून टाकतो.
तुझंही तसंच होईल, सुभाषराव म्हणाले. मल्हार मात्र पुढं काहीच बोलला नाही. परवा एक मीटिंग आहे, तुला डिटेल मी मेसेज करतो, तिथंच भेटूया. एवढं बोलून सुभाषराव निघाले. मल्हार ICUच्या बाहेर येऊन थांबला. डॉक्टरांचा राऊंड झाला होता. आनंदरावांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. मल्हार ICUच्या बाहेर बेंचवर बसला होता. शोभाताई त्याच्या बाजूलाच बसलेल्या होत्या. तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यांना. तुझ्या जन्माच्या दिवशी त्यांचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं होतं. तुझा पायगुण खूप चांगला लागला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही बिझनेसची गाडी अगदी सुसाट निघाली होती. तू मोठा झाल्यावर त्यांना हातभार लावशील, सगळं सांभाळून घेशील असं खूप वाटायचं त्यांना. तुझं किती म्हणून कौतुक होतं. 4 लोक भेटले की आवर्जून म्हणायचे, माझा मल्हार माझ्यासोबत येईल तेव्हा बघा, आम्ही अजून यशाची शिखरं गाठू. शोभाताईंनी बोलता बोलता डोळ्याला पदर लावला. पण पप्पा माझ्यासोबत कधीच नीट नाही बोलायचे, मल्हार म्हणाला. बापाचं काळीच तसंच, फणसासारखं, वरून काटे आणि आत प्रेमाचा गोडवा. काटे कसे चटकन दिसतात, प्रेम समजायला मात्र वेळ लागतो, शोभाताई बोलत होत्या. त्या दिवशी तू घरातून न सांगता रागाच्या भरात निघून गेलास, तेव्हा तुझी किती काळजी वाटली त्यांना. इतक्यात तसंही BP वाढलेलं राहायचं. त्या दिवशी अजूनच वाढलं आणि डोक्याची नस फुटली. शोभाताईंनी आवंडा गेला. पण मला तर दुसऱ्या दिवशी फोन आला, मल्हार म्हणाला. अरे सुचलंच नाही काय करावं ते. तू घरातून गेलास तेव्हा रात्र होती. पहाटे नेहमीप्रमाणे हे का उठले नाही म्हणून बघायला गेले तर हे निश्चित पडलेले. आता मात्र शोभाताईंना समोर शब्दही बोलावला गेला नाही. मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवून त्या ढसाढसा रडायला लागल्या. मल्हार त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होता. काय बोलावं त्यालाही काहीच कळत नव्हतं. परिस्थितीपुढं तो अगदी अबोल झाला होता, हतबल झाला होता. या सगळ्या काळात त्याला गौरीची पुसटशी आठवण आली नव्हती. 2 दिवस असेच काळजी केले. मल्हार सुभाषरावांसोबत मीटिंगला गेला. काय होईल पुढे? मल्हारची मीटिंग यशस्वी होईल का? तोट्यात गेलेली कंपनी मल्हार परत वर आणू शकेल का? आनंदरावांच्या तब्येतीत सुधारणा होईल का? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.